चॅनल. सो दिस इज श्रीकेनी. सो गाईज, आज आहे 28 मे आणि आज आहे अक्षय भाऊचा साखरपुडा. सो जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये बोललेली, आमच्या दादाचं लग्न आहे. सो त्या लग्नाच्या सिरीजचे खूप सारे ब्लॉग्स येणार आहेत, खूप सारे किंवा थोडे पण ब्लॉग्स येणार आहेत. सगळ्या फंक्शनचे ब्लॉग येणार आहेत. सो आजपासून सुरुवात आहे. आज आहे साखरपुडा आणि आजपासून ब्लॉगची स्टार्टिंग करते मी. सो आता हा ब्लॉग किती पार्ट्समध्ये येईल किती नाही ते मला पण नाही माहिती. आजचा आणि उद्याचा ब्लॉग आय थिंक सो सोबत येईल, साखरपुड्याचा आणि ग्रूम टू बीचा. सो कसा वाटतं तुम्हाला हा ब्लॉग ते मला नक्की कमेंट करून सांगा. ब्लॉग पूर्ण बघा, तुम्हाला खूप मजा येईल ब्लॉग बघून. आणि आमच्याकडे कसं असतं सगळं, साखरपुडा बोला, फंक्शन्स कसे असतात ते पण तुम्हाला बघायला भेटतील. आमची सगळे फुल फॅमिलीची मजा पण तुम्हाला बघायला भेटेल, सगळं बघायला भेटेल ब्लॉगमध्ये. फक्त ब्लॉग पूर्ण बघा, कसा वाटतं ते कमेंट करून सांगा. या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. माझा इन्स्टा पेज ashru222012ला पण फॉलो करा. आणि मेन म्हणजे मी कशी दिसत होते ते पण मला कमेंट करून सांगा. सो आता हा ब्लॉग यायच्या आधी माझ्या इन्स्टाला माझे पोस्ट आलेले असतील ऑलरेडी. सो इन्स्टाला पण नक्की फॉलो करा आणि कमेंट करून सांगा मी कशी दिसते. ब्लॉग पूर्ण बघा, विसरू नका बघा. बाय. सो हे गाईज, आता ज्या माझ्या मेकअप आर्टिस्ट आहेत नूतन वहिनी, त्या आलेल्या होत्या. त्यांचा इन्स्टा अकाउंट मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि इथे मी तुम्ही बघितलं असेल शूट करत होते. सो ते काय आहे तर मी ट्रान्झिशन व्हिडिओचं बिफोरचं शूट करत होते. आफ्टरचं नंतर केला आम्ही, पण तेव्हा काय व्हिडिओ घेतली नाही. आणि हा आहे त्यांचा फुल वॅनिटी किट. आणि त्या आता माझा सगळा लुक करणार आहेत. माझा आउटफिट कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा. आणि माझा फुल लुक मी नंतर दाखवेनच तुम्हाला, पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच, किंवा माझे फोटोज आहेत ते पण तुम्हाला दिसतील. सो येस, कसा होता लुक ते पण कमेंट करून सांगा. आय एम रेडी नाव. सो माझा खूप छान असा लुक मी तुम्हाला नंतर दाखवेन. सो बाळा बघायचं एकदम हँडसम गाय. सो बाळा, जाऊ दे. नंतर मी ब्लॉगमध्ये एका तरी फोटो अपलोड करेन आमच्या दोघांचा. सो तुम्हाला आमच्या दोघांचे पण लुक्स बघायला भेटतील. सो अशा प्रकारे माझी तयारी झाली आहे आणि आम्हाला जायचं आहे आता साखरपुड्याला. पण मला गाडी अजून आली नाही अजून. सो आमचा दादा येतोय. सो आपण जाऊया लवकर आणि तुम्हाला बघायला मिळेल की आमच्या इकडे साखरपुडा कसा असतो. सो आता सो हा फर्स्ट पार्ट असेल साखरपुड्याचा. सो याच्यानंतरचे जे काय असतील ते पण मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. सो स्टे ट्यून रहा. पुढे पुढे नक्की बघा कसा वाटला माझा लुक ते मला कमेंट करून सांगा. हां, कारण येस मम्मी बोलली ते बरोबर आहे. कारण आम्ही रेडी होऊन तर बसलेलो, पण आमच्या गाडीचा प्रॉब्लेम झाला. म्हणजे दादा बाहेर गेलता. सो त्यामुळे आम्हाला लेट झाला आहे. आणि तिकडून साखरपुडा निघला आहे नाचत. म्हणजे निघताना नवरा घराच्या बाहेर काढताना पण नाचतात, आमच्या इथे तिथे जाऊन पण नाचतात, साखरपुडा येताना पण नाचतो. सो त्यामुळे जाताना नाचताना आम्ही गेलो नाही तिकडं, कारण घेऊन जायलाच कोण नव्हता. सो त्यामुळे ते तुम्हाला नाही बघायला भेटणार आहे. पण याच्या पुढे येताना जाऊ ते सगळं बघायला भेटेल. सो स्टे ट्यून रहा. निघलो आहे आता. आणि मी ताईसा ओय आता दादा मामा ताईचा नेल्स लावायचं चाललेलं आता. सो गाईज, आम्ही फायनली पोहोचलो इथे. सो साखरपुडा होता मोठीजुईला आणि आम्हाला यायला लेट झालेला. सो त्यामुळे ज्या साखरपुड्याच्या विधी आहेत त्या पहिलेच चालू झाल्या आहेत. सो त्यामुळे मी त्या तुम्हाला दाखवू नाही शकले. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप जास्त क्राऊड आहे, खूप जास्त पब्लिक आहे. आणि बिकॉज ऑफ की जागा कमी आहे त्यामुळे गरम पण खूप होत होतं आणि आम्हाला पुढे जायला चान्सच नव्हता. सो त्यामुळे आधी आम्ही मागेच थांबलो आणि नंतर मग पुढे गेलो. सो ते पण तुम्हाला दिसेलच या फिल्ममध्ये. खूप जास्त पब्लिक आहे. आणि येस, सो आता आम्ही आलो इकडे पुढे आणि तुम्ही बघू शकता की साखरपुड्याच्या ज्या विधी आहेत ते ऑलरेडी चालू झाल्यात. आणि इकडे ज्या नवऱ्याच्या ज्या करवल्या आहेत सगळ्या, म्हणजेच की नवऱ्याच्या बहिणी तुम्ही बोलू शकता, भाच्या, सगळ्या आम्ही या साईडला उभ्या होतो. आणि इकडे आमच्या सगळ्या वहिनीसा होत्या, ताईसा होत्या. सो सगळ्या आम्ही इकडे स्टेजच्या जवळच उभ्या होतो. आणि थोड्याच वेळात जी आहे लाईट
वरती गेलेली आणि क्लायमेट पूर्ण क्लाउडी झालेलं, जसं की आता पाऊस येणारच आणि थोड्याच वेळात पाऊस पण चालू झाला, असं ते पण तुम्हाला पुढे पुढे बघायला भेटेल. एवढ्या गरमीत पण आम्ही फुल साखरपुडा जो आहे तो मस्त एन्जॉय केला आहे आणि तुम्हाला दिसेलच पुढे पुढे आम्ही काय काय मजा केली ते. गाईज फायनली पाऊस चालू झाला आणि आमची सगळ्यांची गडबड चाललेली की कुठे जाऊ आणि कुठे नाही, कारण आम्ही ज्या साईडला उभे होतो त्याच साईडला वरती पत्रा ओपन होता आणि डायरेक्ट पाऊस आमच्याच अंगावर पडत होता. सो गाईज आता आम्ही सगळे आलेलो आहोत इथे जेवायला आणि जेवायला आहे मटण, भाकरी, भात. सो आमच्या इकडे साखरपुड्याला मटणच असतं जेवायला. सो आम्ही आलो आता जेवायला आणि मग जेवण आम्ही जाऊ परत. सो गाईज आता इथे आम्ही जेवून वगैरे आलेलो आणि इथे तुम्ही बघू शकता की सगळ्यांचे डान्स चालू आहेत, म्हणजे सगळे नाचत आहेत तिकडे आणि नवरा नवरी जे आहेत ते अजून जेवले नाही आहेत, त्यांचा अजून फोटोशूटच चालला आहे, तिकडे दिसेलच तुम्हाला. आणि इकडे बाजूला सगळ्यांचाच फोटोशूट चाललेला, अर्धे नाचतायचं, खूप मजा चालली. सो गाईज आज आमच्या ऋतिक दादाचा आणि रुहीचा बड्डे पण होता. सो आम्ही इकडेच सगळं झाल्यावर त्यांचा बड्डे पण सेलिब्रेट केला.
डे. काल साखरपुडा झाला. सो आज आहे ग्रूम टू बी आमच्या दादाचा. सो आम्ही त्याच्यासाठी आलो आहे आणि तुम्हाला पण दाखवते वरती जाऊन कसं कसं काय काय आहे. सो आजची थीम होती ब्लॅक, पण माझ्याकडं ब्लॅक नाही आहे, सो त्यामुळे मी वाईट घेतलं. चला बघू कसं कसं काय काय. सो गाईज सो गाईज आता चून आहे. सो आता चून आहेत ह्याच्यासाठी खाली तयारी चालू आहे. सो गाईज जसं की मी तुम्हाला बोलले, आज आहे ग्रूम टू बी आणि सो ग्रूम टू बीला थोडं टाईम आहे. सो आता इथे चून याचं म्हणजेच की तांदूळ धुवायचा कार्यक्रम आहे. सो याच्यात तांदूळ धुवून त्यांना भिजत ठेवलं जातं रात्रीभर आणि दुसऱ्या दिवशीचा जो वेगळा कार्यक्रम असतो ते तुम्हाला पुढच्या ह्याच्यात बघायला भेटेल. सो ते कार्यक्रम चालू आहे आत्ता इथे आणि ते तुम्ही बघू शकता की श्रुती वहिनी ज्या आहेत त्या कणा घालत आहेत. तर श्रुती वहिनी अक्षय भाऊच्या लग्नाच्या मुहूर्तारीण आहेत. सो न्यूली वेड कपल असतं त्याच असतात मुहूर्तारीण. सो आमच्याकडे श्रुती वहिनी आहे. सो अशा प्रकारे आता इथे सगळा मांडामांडीचा कार्यक्रम चालू आहे. तुम्हाला दिसेलच पुढे पुढे कसं कसं काय काय होतं आहे ते. सो स्टे ट्यून बघत राहा. एक कोण येतील की पण बघा जरासा. हा ठीक आहे.
दादा आता सगळ्या पैसे मागतात आरतीचं. बोल. विजयाची व्हिडिओ घे आणि बोल बघा आमचं युट्यूबर कसं बनियनवर युट्यूबर बघा आमचा बनेलो फिरते. गाईज आता इथं बसले मेहंदी काढायला. मेहंदी काढतोय. So, हे गाईज आता झालेली खूप टाइम झाला आणि आता ब्राईड ग्रूम टू बीचा सगळं रेडी झालं. सगळ्यांची ब्लॅक थीम आहे. So, तुम्हाला दाखवते सगळे कसे दिसतात. So, गाईज हा आहे डेकोरेशन. हा आहे आमचा ग्रूम आणि या सगळ्या बघा करवल्या. गाईज आता फोटो सेशन चाललाय सगळ्यांचा. आमचा पण फोटो काढून झालाय. Cheers. केक कटिंग टाइम. केक कटिंग झालेली आहे. सो येस अशा प्रकारे आमचा एक मिनिट अशा प्रकारे आमचा ग्रूम बी झालेला आहे. आणि हा ब्लॉग कधी येईल माहिती नाही पण झाला